Good morning, students. Today we are learning the next crop of paper second is that sponge guard. So sponge guard is very short crop. It is only asked for objective time. So botanical name of sponge gourd is Lupha cylindrica. Sponge gourd means घोसावळे and family of sponge gourd is Cucurbitaceae. The fruit is edible when it is young or tender. ज्यावेळेस हे फ्रूट यंग असतं किंवा टेंडर असतं म्हणजे नाजूक असतं तर त्यावेळेसच ते इडिएबल असतं म्हणजे खाण्याजोगं असतं. The dried inner fibrous portion of the mature fruit is used for bathing purpose, also in making shoe soles and also used in filters in various industries. So जो आपण त्याचा इडिएबल पार्ट असेल तर तो कधी असतो फक्त तर तो ज्यावेळेस इमॅच्युअर कंडिशनमध्ये असतो म्हणजे टेंडर असतो यंग असतो ॲट दॅट टाईम आणि त्याचा जो मॅच्युअर्ड पोर्शन असतो फ्रूटचा इनर फायब्रस पोर्शन जो असतो तर तो सगळा बाथिंग पर्पजसाठी यूज केला जातो घोसावळ्याचं किंवा ते चप्पलचे जे सोल्स असतात तर ते बनवण्यासाठी किंवा फॉर दी फिल्टरिंग इन व्हेरियस इंडस्ट्रीज फॉर फिल्टर जे काही फिल्टरिंग करायचं असेल काम तर त्याच्यामध्ये घोसावळ्याचं हा आतले फायब्रस मटेरियल ते यूज केलं जातं. देन नेक्स्ट पॉईंट इज व्हरायटीज ऑफ स्पॉन्ज गार्ड इज पुसा चिकनी, पुसा प्राजक्ता, कल्याणपूर चिकनी इट्सेट्रा. सो देर आर दी limited varieties of sponge gourd, that is pusa chickney, pusa prajakta and kalyanpur chickney. Seed rate of sponge gourd is 3 to 5 kg per hectare and yield 100 to 150 quintal per hectare. Yield of sponge gourd is 100 to 150 quintal per hectare. So it is the very short crop, that is the sponge gourd and their cultivation. And today's next crop is bitter gourd. Bitter gourd म्हणजे कारलं. So botanical name of bitter gourd is Memordica charantia and family Cucurbitaceae. It is famous for its bitter tender fruits. The fruits have high nutritive value, rich source of proteins, minerals and vitamins. It is useful for the patients suffering from blood diseases, diabetes and asthma. So कारलं ज्याची कडू चव असल्यामुळे आपण त्याला ओळखतो पण कारलं बऱ्याचशा जणांना मुलांना किंवा सगळ्यांना जे काही छोटी मुलं त्यांना कारलं आवडत नाही पण हे सगळ्यात खूप अतिशय महत्त्वाची व्हेजिटेबल आहे एक गोष्ट आहे की ती अगदी खूप शरीरासाठी औषधकारक असते गुणकारी असते की जो पित्ताचा त्रास असतो बऱ्याच जणांचा तो पित्ताचा त्राससुद्धा हा शमकारक हे बिटर गार्ड करतं म्हणजे पित्त जे असतं आपल्याला ते हे बिटर गार्ड किंवा कारलं खाल्ल्यामुळे ते पित्त मरून जातं असं म्हणतात त्यामुळे कारलं खाणं हे शरीरासाठी खूप चांगलं असतं. Also it contains it is a high rich source of nutritive value, proteins, minerals, vitamins त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात. It is useful for the patients suffering from the blood diseases, diabetes and asthma. अस्थमाचे जे पेशंट आहेत डायबिटीजचे पेशंट आहेत किंवा ब्लड डिसीज म्हणजे रक्ताचे जे काही रोग असतील तर त्यांच्यासाठी कारलं खाणं हे चांगलं असतं शरीरासाठी हेल्दी असतं. सो then next point is climate. It is a warm seasonal crop and can be grown at moderate temperature. म्हणजे वॉर्म सीझन ह्यांना ग्रोईंगसाठी लागत असतो साधारणतः उन्हाळ्यामध्ये वगैरे किंवा मग त्याच्यामध्ये इट कॅन बी ग्रोन इन ॲट मॉडरेट टेम्परेचर अगदी मिडियम टेम्परेचर असेल तर त्यावेळेस सुद्धा ते ग्रो होऊ शकतं. इव्हन इन रेनी सीझनमध्ये सुद्धा कारली येतात पण त्यावेळेस वॉर्म सीझन असलं पाहिजे. देन नेक्स्ट पॉईंट इज दॅट सॉईल. इट कॅन बी ग्रोन ऑन ऑल टाईप्स ऑफ सॉईल बट सँडी लोम सॉईल्स आर most suitable and soil should be well drained. Cucurbitaceous क्रॉप सांगितलं सगळ्या सॉईलमध्ये चांगल्या प्रकारे येऊ शकतात बट ऑल Cucurbitaceous क्रॉप्स रिक्वायर्स सँडी लोम सॉईल म्हणजे वालुकामय सॉईल त्यांना महत्त्वाचे पाहिजे असते फॉर कल्टिवेशन अँड सॉईल शुड बी वेल ड्रेन. देन नेक्स्ट पॉईंट इज व्हरायटीज ऑफ बिटर गार्ड आर पुसा दो मौसमी, कॉम्ब्रेंट लॉन्ग, अर्का हरित, पुसा विशेष, फुले BG6, फुले प्रियंका, हिरकणी, कोकण तारा, फुले उज्ज्वला, प्रिया इट्सेट्रा. सो दीज आर दी ऑल व्हरायटीज ऑफ बिटर गार्ड. देन नेक्स्ट पॉईंट इज सीड रेट. सीड रेट ऑफ बिटर गार्ड इज 4 to 6 kg सीड्स पर हेक्टर किलोग्राम म्हणजे 4 ते 6 kg. आणि आता आपण बघितलं स्पॉन्ज गार्डचा तर स्पॉन्ज गार्डचा
सीड रेट आहे 3 ते 5 kg पर हेक्टर. त्यामुळे इट इज सिमिलर टू दॅट ऑल cucurbitaceous क्रॉप, बट यू हॅव टू राईट द स्पेसिफिक सीड रेट while writing the paper. पेपरचं तुम्हाला स्पेसिफिक सीड रेट लिहिता आलं पाहिजे. सो 4 to 6 kg सीड रेट फॉर bitter gourd and 3 to 5 kg seed rate for sponge gourd. Then spacing for bitter gourd is 150 into 75 cm or 120 into 90 cm. 150 बाय 75 सेंटीमीटर किंवा 120 बाय 90 सेंटीमीटर हे स्पेसिंग आहे त्यांच्यासाठी. देन कारलंसुद्धा तुम्ही जे लावत असतात त्यासाठी त्यांना स्टेकिंगची गरज असते. जे खांब असतात त्या खांबावरती तो वेल चढवला जातो. Then manures and fertilizer dose is for that 50 tons of FYM, 56 kg of nitrogen and phosphorus, 40 kg of potash per hectare. And harvesting should be done when the fruits are tender and young. cucurbitaceous क्रॉपचं हेच खासियत आहे की ज्यावेळेस तुम्ही फ्रूट हार्वेस्टिंग करता त्यावेळेस ते टेंडर असले पाहिजे, नाजूक असले पाहिजे ॲट दॅट टाईम, किंवा ते यंग असले पाहिजे. तर त्याच वेळेस त्यांचं हार्वेस्टिंग करणं गरजेचं असतं. कारण कुठलेही cucurbitaceous क्रॉप जर तुम्ही जास्त मॅच्युअर होऊन दिले तर ते जास्त राट होतात, ते चवीला चांगले लागत नाही. सो दॅट्स वाय दे शुड बी हार्वेस्टेड while they are tender and young. And yield of bitter gourd is 150 to 200 quintal per hectare. 150 to 200 quintal per hectare. So here we completed the sponge gourd and bitter gourd. They are very easy crop to understand. If there is any question then ask me. Okay, thank you.